चर्चगेटमधील एका दुकानाला काल शॉर्ट सर्किटमुळे आग लागली, त्यामुळे मोठ्या प्रमाणावरती अफरातफर त्या ठिकाणी माजली होती। आता मी CST स्टेशनच्या बाहेर बघू शकतो की हे CST स्टेशन आहेत आणि ह्या बाजूला महापालिकेचे काही गाड्या आहेत। या गाड्यांमध्ये खाद्यपदार्थ विकले जातात। जे लोक गावावरून येतात त्यांच्यासाठी असतील किंवा जे ऑफिसला जाणारे लोक असतात त्यांच्यासाठी स्नॅक्सची दुकानं असतात। छोटी छोटी दुकाने, स्नॅक्सची दुकाने, यासाठी या नागरिक मोठ्या प्रमाणात या ठिकाणी गर्दी करत असतात। बघू शकतो की या ठिकाणी आपण फायर सेफ्टी ऐकायचा आपण एक आढावा घेणार आहोत। चहाची दुकानं असतील, वडापाव असतील, समोसे असतील, याची दुकानं आहेत। काही ठिकाणी गॅस वापरला जातो। दादा कुठली शेगडी? गॅसची शेगडी काही आणि ही गॅसवरती आहे। हां, याच्यावरती फायर सेफ्टी आपल्याकडे आहे का? फायर सेफ्टीचं किट आहे का आपल्याकडे? आहे का? दाखवा बरं। अरे बघा, यांच्या दाखवा वरती। तर हे दुकान आहे, यांनी सतर्कता बाळगलेली आहे। फायर सेफ्टीचं किट या ठिकाणी ठेवलेलं आहे। लोकांची अंत काळजी या ठिकाणी घेतात। दुर्घटना घडून यासाठी या फायर सेफ्टीचा वापर केला जातो। छोटे छोटे स्टॉप असतील किंवा त्यांना कंपल्सरी केलं आहे महापालिकेच्या माध्यमातून। याच्यावरती डेटसुद्धा आहे आणि हे वॅलेटसुद्धा या ठिकाणी दिसते। या ठिकाणी 25 पर्यंत हे आहेत। तर या बघू शकतो की या दुकानामध्ये फायर सेफ्टीचं जे किट आहे या ठिकाणी वापरलेले आहेत आणि कुठली दुर्घटना झाली तर त्या टायमाला हे लोक याचा वापर करू शकतात। आपको इसका यूज करना आता है? यूज करना आता है। कल के दिन एक शॉप को आग लग गया था चर्चगेट के यहाँ पे। सबको बचाएंगे। तर या लोकांचा विश्वास आहे, यांना या फायर सेफ्टी बद्दल माहिती आहे आणि यांच्याकडे ते उपकरण सुद्धा आहे, जे एखाद्या ठिकाणी आग लागली तर काही घटना घडली तर त्या ठिकाणी त्याचा वापर करून हे करू शकतात। दुसऱ्या ठिकाणी दुकान आहेत, या ठिकाणी सुद्धा गॅस कुठली शेगडी तुमच्याकडे? इलेक्ट्रिक शेगडी आहेत। फायर सेफ्टी किट आहे का? फायर सेफ्टी किट आहे का? हा, इलेक्ट्रिक भट्टी असल्यामुळे ते म्हणतात फायर सेफ्टीची गरज नाही आम्हाला। मात्र या ठिकाणी फायर सेफ्टी असणे गरजेचे आहे, कारण की मोठ्या प्रमाणात लोक असतात आणि एखाद्या दुकानाला आग लागली काय झालं तर हे सगळे कपड्याची दुकानं असतील किंवा स्नॅक्सची दुकानं असतील, या ठिकाणी मोठ्या प्रमाणात गर्दी असते, मोठ्या प्रमाणात नागरिक येत असतात। दुसरं एक दुकान आपण बघणार आहोत, जय जवान कॅन्टीन आहे। माजी सैनिकाला दिलेला हा शॉप आहेत आणि या शॉपमध्ये विविध वस्तू, खाद्यपदार्थ या ठिकाणी विक्रीसाठी असतात। बघू शकतो की दादा फायर सेफ्टी किट आहे का तुमच्याकडे? दाखवा बरं एक मिनिट। त्यांच्याकडे फायर सेफ्टी किट आहे का? फायर सेफ्टी किट आहे का? हो आहे ना साहेब, आहे ना। लोक तुम्हाला ते वापरता येतं का? हा येतं ना वापरता। ठेवलं कुठे तुम्ही? तो आहे ना आतमध्ये आहे साहेब। आतमध्ये ठेवलं जर चुकून आणता काही दुर्घटना घडली, आग लागली इथेच आहे। तर यांच्याकडे सुद्धा आहे, मात्र त्यांनी आतमध्ये ठेवलं, ते काढायला थोडा वेळ लागतो त्यांना। मात्र प्रथम दर्शन ठेवा, जेणेकरून दुर्घटना घडली तर आपल्याला तुमची असेल किंवा तुमच्या कर्मचाऱ्यांची असेल वाचवण्यासाठी। हा, तर ह्या ठिकाणी पण फायर सेफ्टी किट आहेत आतमध्ये ठेवलेलं त्यांनी। तर त्याची एक्सपायरी डेट आहे 19/9/2025। या ठिकाणी सुद्धा फायर सेफ्टी किट आहे आणि हे सुद्धा लोकांची काळजी घेतात, त्यांना वापरता सुद्धा या ठिकाणी येतं। तर बघू काल जी दुर्घटना घडली त्या सुदैवाने त्यात कुठली मोठी दुर्घटना घडली नाही, मात्र आग लागली होती, धुराचे लोट मोठ्या प्रमाणात आले होते आणि हे 2-4 दुकानं असतील या ठिकाणी ज्वलनशील पदार्थ आहेत, आग आहेत, इलेक्ट्रिक शेगडी आहेत, त्यांच्यासाठी हे फायर सेफ्टीचं किट त्या लोकांनी ठेवलेलं आहे। त्यामुळे ह्या ठिकाणी तरी फायर सेफ्टी आणि त्याचा वापर या ठिकाणी नागरिक करताना दिसतात। गणेश राहटेसह मिहिरा ढाकणे, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।